रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तहसील कार्यालयावर अँटी करप्शन विभागाने मोठी कारवाई केली आहे। 3 लाख रुपये लाचेची मागणी केल्याप्रकरणी तहसीलदार कपिल घोरपडे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे। न्यायप्रविष्ट जमिनीच्या प्रलंबित निकालासाठी दंडाधिकारी यांनी 3 लाखाची मागणी केली होती। या मागणीत 2.5 लाखाची तडजोड करीत 2.5 लाख रुपये स्वीकारल्याची बाब उघड झाली आहे। रायगड, नवी मुंबई, ठाणे अँटी करप्शन विभागाने ही मोठी कारवाई केल्याचे समजते। या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अलिबाग शाखेकडून दंडाधिकारी तहसीलदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। मात्र या कारवाईमुळे अनेक शासकीय कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत। शिवसत्ता टाइम्ससाठी रेश्मा माने, महाड। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।